श्री स्वामी समर्थ. मेष राशीच्या जातकांनो, आजचा हा दिवस तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा वळणबिंदू ठरू शकतो. कारण साक्षात गुरुजींनी ग्रहताऱ्यांच्या अत्यंत क्लिष्ट हालचालीचा अभ्यास करून ही भविष्यवाणी वर्तवली आहे. या वर्षातील पहिल्या सूर्यग्रहणापूर्वी अंतराळ ग्रहाचा एक महासंग्राम पाहायला मिळणार आहे. मंगळ आणि शनीच्या युतीतून निर्माण होणारे हे ग्रहयोग तुमच्या राशीवर असा काही प्रहार करणार आहेत की तुमच्या आयुष्याचा पायाच हादरून जाईल. गुरुजी म्हणतात की हा काळ केवळ बदल घेऊन येणार नाही, तर तो एका मोठ्या भूकंपाची पूर्वसूचना आहे, जो तुमच्या कर्माची आणि धैर्याची परीक्षा घेईल. जर तुम्ही सावध राहिला नाही तर हा महासंग्राम तुमच्या हातातील सर्व काही हिरावून घेऊ शकतो. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी स्पष्ट संकेत दिले आहे की सूर्यग्रहण तुमच्या नशिबात अशा काही घटनांची मालिका सुरू करणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. हे केवळ ग्रहमान नसून प्रकृतीचा एक मोठा खेळ आहे. तुमच्या राशीत होणारा हा बदल काहीतरी भयंकर आणि अघटित घडवून आणणार आहे. पण घाबरून जाऊ नका, कारण याच वादळाच्या पोटात 3 अशा आनंदाच्या बातम्या लपलेल्या आहेत ज्या ऐकल्यानंतर तुम्ही आनंदाने वेडे व्हाल. तुमच्या कुटुंबात, संपत्तीत आणि मानसन्मानात अशी काही वृत्ती होईल की जग पाहत राहील. पण या आनंदापर्यंत पोहोचण्यासाठी तुम्हाला या ग्रहयोगाच्या अग्निपरीक्षेतून तावून सुलाखून निघावं लागेल. मेष राशीच्या जातकांनो, आता तुमचा कामधंदा, व्यापार आणि इतर काही व्याप खटकावर बाजूला ठेवा आणि या भविष्याकडे पूर्ण लक्ष द्या. गुरुजींनी सांगितलेला हा प्रत्येक शब्द तुमच्या भविष्याची गुरुकिल्ली आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ अर्धवट सोडला किंवा इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं तर येणाऱ्या संकटाची तीव्रता तुम्हाला सहन होणार नाही आणि नंतर पश्चाताप करण्यापलीकडे काहीही उरणार नाही. तुमच्या नशिबाचा हा फैसला नेमका काय आहे? सूर्यग्रहणाच्या त्या काळ्या छायेत तुमच्यासाठी कोणतं गुप्त दान आणि कोणते उपाय दडले आहेत हे जाणून घेण्यासाठी ही भविष्यवाणी शेवटपर्यंत बघणे तुमच्या हिताचे आहे. अन्यथा हातात आलेली सुवर्ण संधी कायमची निसटून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, या वर्षातील पहिले सूर्यग्रहण तुमच्याच राशीत होत असल्याने याचे परिणाम अत्यंत तीव्र आणि खोलवर जाणवणारे असतील. गुरुजीच्या मते हे ग्रहण तुमच्या पत्रिकेतील प्रथम स्थानी होत असल्याने तुमच्या व्यक्तिमत्वावर आणि मानसिकतेवर याचा भयंकर प्रभाव पडणार आहे. ग्रहणाच्या त्या काळ्या छायेखाली तुमचे जुने विचार आणि जुन्या सवयीचा अंत होणार आहे. जसा निसर्गात सूर्य झाकला गेल्यावर अंधार पसरतो, तसाच काहीसा अंधकार तुमच्या निर्णय क्षमतेत येऊ शकतो. हे ग्रहण तुमच्या आयुष्यातील जुन्या जखमा पुन्हा ताज्या करू शकतं, ज्याचा सामना करणं तुमच्यासाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, सूर्यग्रहणासोबतच मंगळ आणि शनीचा होणारा हा अशुभ योग तुमच्या आयुष्यात एखाद्या मोठ्या भूकंपासारखी परिस्थिती निर्माण करेल. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या कौटुंबिक आणि व्यावसायिक जीवनात अचानक असे काही फेरबदल होतील की तुम्हाला जमिनीखालची वाळू सरकल्यासारखी वाटेल. ज्या गोष्टीवर तुमचा आजवर ठाम विश्वास होता त्या गोष्टी पत्त्याच्या बंगल्यासारख्या कोसळू शकतात. अचानक येणारे मोठे संकट आणि अनपेक्षित खर्च तुम्हाला मानसिक तणाव ढकलू शकतात. या काळात तुमच्या संयमाची आणि धैर्याची खरी परीक्षा होणार आहे, कारण हा बदल तुमच्या भविष्याची पूर्वरचना करण्यासाठी निसर्गाने आखलेली एक चाल आहे. मेष राशीच्या जातकांनो, जरी हा प्रभाव सुरुवातीला विनाशकारी वाटत असला तरी गुरुजींच्या मते हा महासंग्राम तुमच्या आयुष्यातील घाण साफ करण्यासाठी आला आहे. हे सूर्यग्रहण तुमच्या नशिबातील नकारात्मकतेचा समूळ नायनाट करणार आहे. जेव्हा एखादी इमारत पडते तेव्हाच तिथे नवीन आणि भक्कम वास्तू उभी राहते. तसाच हा काळ आहे. जुन्या संकटाचा अंत होऊन काहीतरी अघटित आणि विशाल घडण्याची ही नांदी आहे. या भयावह वाटणाऱ्या परिस्थितीच्या आड
अशा संधी दडल्या आहेत ज्या तुम्हाला येत्या काळात यशाच्या शिखरावर नेऊन ठेवतील. त्यामुळे या ग्रहणाकडे केवळ भीती म्हणून न बघता बदलाचा एक अनिवार्य भाग म्हणून पहा आणि गुरुजींनी सांगितलेले उपाय लक्षात ठेवा. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या 15 दिवसाच्या कालावधीत अत्यंत गुप्त आणि अचूक अशी भविष्यवाणी केली आहे, ज्यामध्ये तुमच्या आयुष्यात 3 अशा भयंकर मोठ्या घटना घडणार आहेत ज्या पूर्णपणे सत्य ठरतील. या घटनाची सुरुवात 14 फेब्रुवारी पासून होईल आणि त्या तुमच्या संपूर्ण नशिबाची दिशा बदलून टाकतील. यापैकी पहिली घटना तुमच्या कौटुंबिक सौख्याशी संबंधित असेल, जिथे अनेक दिवसापासून रखडलेलं एखादं मंगल कार्य अचानक मार्गी लागेल. गुरुजी म्हणतात की हे केवळ योगायोग नसून तुमच्या कुंडलीतील ग्रहाची एक अशी चाल आहे जी तुम्हाला अनपेक्षित सुखाच्या शिखरावर नेऊन ठेवणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, दुसरी महत्त्वाची घटना तुमच्या संततीशी किंवा घरातील एक धाकट्या सदस्याच्या यशाशी संबंधित असेल. तुमच्या मुलाच्या आयुष्यात अशी काही मोठी उपलब्धी प्राप्त होईल ज्यामुळे समाजात तुमच्या घराण्याचे नाव सुवर्णाक्षराने कोरले जाईल. अनेक दिवसापासून मुलाच्या भविष्याची वाटणारी चिंता एका घटनेमुळे कायमची मिटून जाईल. ही बातमी तुमच्यासाठी इतकी भयंकर आनंददायी असेल की तुम्हाला तुमच्या डोळ्यावर विश्वास बसणार नाही. गुरुजींनी स्पष्ट सांगितलं आहे की तुमच्या घराण्यातील पूर्वजाचे आशीर्वाद या घटनेच्या रूपाने तुमच्या पाठीशी उभे राहणार आहेत, ज्यामुळे घरातील वातावरण भारावून जाईल. मेष राशीच्या जातकांनो, तिसरी आणि सर्वात महत्त्वाची घटना तुमच्या आर्थिक स्रोताशी आणि पैशाच्या पावसाशी संबंधित असेल. गुरुजीच्या मते तुमच्या राशीत होणारा लक्ष्मी योग हा अचानक धनलाभाचे द्वार उघडणारा ठरेल. ही तिसरी खुशखबरी तुम्हाला अशा ठिकाणाहून मिळेल जिथून तुम्ही आशा सोडून दिली होती. कदाचित ती तुमची जुनी अडकलेली गुंतवणूक असेल किंवा एखादी मोठी लॉटरी लागल्यासारखा लाभ असेल. या तीनही घटना सत्य होणार आहेत आणि जेव्हा ह्या घडतील तेव्हा तुम्हाला गुरुजीच्या शब्दाची प्रचिती येईल. पण लक्षात ठेवा, हा आनंदाचा काळ अनुभवताना गर्विष्ठ होऊ नका, अन्यथा नशिबाचे चाक उलटायला वेळ लागणार नाही. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या करिअरच्या बाबतीत जी भविष्यवाणी केली आहे ती ऐकून तुमच्या अंगावर शहारे येतील. या 15 दिवसाच्या काळात तुमच्या कामाच्या ठिकाणी असा काही चमत्कार घडणार आहे की तुमचे वरिष्ठ आणि तुमचे शत्रूही थक्क होतील. ज्या पदोन्नतीसाठी तुम्ही अनेक वर्षापासून वाट पाहत होता ती अचानक तुमच्या झोळीत पडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात तुमची प्रतिमा एका सामर्थ्यवान नेत्यासारखी उभी राहील. गुरुजी म्हणतात की ग्रहाचा हा असा दुर्मिळ योग आहे जो तुमच्या मेहनतीचे सोने करणार आहे आणि तुमच्या पगारात भरघोस वाढ होण्याची दाट शक्यता आहे. मेष राशीच्या जातकांनो, केवळ नोकरीतच नाही तर तुमच्या व्यवसायातही पैशाचा पाऊस पडणार आहे. गुरुजीच्या मते मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ सोन्याची अंडी देणारी कोंबडी सापडल्यासारखा असेल. अडकवलेली जुनी देणी किंवा विसरलेले पैसे अचानक तुमच्याकडे परत येतील. ज्या उद्योगात तुम्ही हात घालाल तिथे यश तुमचे पाय चुकेल आणि विशेषतः जमीन जुमला किंवा वडिलोपार्जित संपत्तीशी संबंधित जे खटले चालू होते त्याचा निकाल तुमच्या बाजूने लागल्यामुळे तुम्हाला प्रचंड मोठी धनसंपत्ती प्राप्त होणार आहे. ही संपत्ती केवळ तुमच्या गरजा भागवणार नाही तर तुमच्या पुढच्या 7 पिढ्यांचे कल्याण करणारी ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एक गुप्त इशाराही दिला आहे की हा धनलाभ होत असताना तुम्हाला तुमच्या बुद्धिमत्तेचा वापर करावा लागेल. नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी किंवा मोठा विस्तार करण्यासाठी हा काळ अत्यंत शक्तिशाली आहे. परदेशात जाऊन शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या किंवा तिथे नोकरी करू पाहणाऱ्या तरुणांसाठी नशिबाची दारे आता सताड उघडी झाली आहेत. पण
पण लक्षात ठेवा, हा येणारा पैसा आणि हे यश टिकवण्यासाठी तुम्हाला तुमच्या कष्टाची साथ सोडावी लागणार नाही. गुरुजींच्या मते ही संधी तुमच्या आयुष्यात पुन्हा कधीच येणार नाही. त्यामुळे या काळाचा पुरेपूर फायदा उठवा आणि आपली आर्थिक स्थिती व्रजा इतकी मजबूत करून घ्या. मेष राशीच्या जातकांनो, जसजसं तुमचं यश गगनाला भिडू लागेल आणि पैशांचा ओघ वाढू लागेल, तसतसं तुमच्या आजूबाजूला असलेल्या विषारी लोकांच्या नजरा तुमच्यावर खिळतील. गुरुजींनी अत्यंत गंभीर इशारा दिला आहे की तुमचे शत्रू आता उघडपणे समोर न येता गुप्तपणे तुमच्या पाठीत खंजीर खुपसण्याची तयारी करत आहेत. हे शत्रू बाहेरचे नसून तुमच्या जवळच्या मित्रमंडळीत किंवा नातेवाईकांत लपलेले असू शकतात. तुमची प्रगती पाहून त्यांच्या पोटात निर्माण झालेली असूया तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. त्यामुळे तुमच्या आनंदाच्या बातम्या किंवा भविष्यातील योजना कोणाकडेही चुकूनही बोलून दाखवू नका, अन्यथा नजर लागून तुमचं बनलेलं काम ऐनवेळी बिघडू शकतं. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी विशेषतः त्या लोकांसाठी धोक्याची घंटा वाजवली आहे जे भागीदारीत पार्टनरशिप व्यवसाय करत आहेत. ग्रहांची स्थिती अशी सांगते की तुमचा स्वतःचा भागीदार किंवा तुमचा सर्वात विश्वासू कर्मचारी तुम्हाला या काळात मोठा आर्थिक दगा देऊ शकतो. तुमच्या सह्यांचा चुकीचा वापर होणे किंवा पैशांची अफरातफर होणे अशा घटना घडण्याची दाट शक्यता आहे. गुरुजी म्हणतात की डोळे झाकून कोणावरही विश्वास ठेवणे आता तुम्हाला महागात पडू शकते. प्रत्येक कागदपत्र नीट वाचल्याशिवाय त्यावर सही करू नका आणि तुमच्या तिजोरीच्या चाव्या तुमच्याच ताब्यात ठेवा. हा काळ तुमच्या विश्वासाची आणि चातुर्याची परीक्षा घेणारा ठरणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, या काळात तुमची बदनामी करण्याचे कारस्थानही रचले जाऊ शकते. समाजात तुमची जी प्रतिमा आणि मान सन्मान आहे त्याला तडा लावण्याचा प्रयत्न काही गुप्त शक्तींकडून केला जाईल. विनाकारण वादविवाद उकरून काढून तुम्हाला कोर्ट कचेरीच्या फेऱ्यात अडकवण्याचा डाव शत्रू आखू शकतात. गुरुजींचा सल्ला आहे की कुणाच्याही वादात पडू नका आणि आपल्या संतापावर नियंत्रण ठेवा. शत्रू तुमच्या रागाचा फायदा घेऊन तुम्हाला चुचकारण्याचा प्रयत्न करतील, पण तुम्ही शांत राहून आपला मार्ग चालत राहा. लक्षात ठेवा, या काळात तुमचं मौन हेच तुमचं सर्वात मोठं शस्त्र ठरणार आहे, जे तुम्हाला या भयंकर संकटातून सुखरूप बाहेर काढेल. मेष राशीच्या जातकांनो, या भीषण ग्रहयोगाच्या आणि सूर्यग्रहणाच्या छायेपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी गुरुजींनी काही अत्यंत गुप्त आणि प्राचीन उपाय सांगितले आहेत. गुरुजींच्या मते जेव्हा नशिबाची साथ कमी पडते तेव्हा केवळ ईश्वरी शक्तीच आपल्याला वाचवू शकते. हा काळ तुमच्यासाठी आरपारची लढाई आहे, त्यामुळे या उपायांकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. गुरुजी म्हणतात की सूर्याच्या कोपापासून वाचण्यासाठी तुम्ही एका तांब्याच्या किंवा मातीच्या पात्रात तांदूळ भरून त्यावर आपली यथाशक्ती दक्षिणा ठेवावी आणि हे दान एखाद्या गरजू किंवा गरीब व्यक्तीला श्रद्धेने करावे. हे साधे वाटणारे दान तुमच्या आयुष्यातील येणाऱ्या मोठ्या संकटाची तीव्रता शून्यावर आणण्याची ताकद ठेवते. मेष राशीच्या जातकांनो, केवळ दानच नाही तर या काळात तुमची सेवा देखील तुमची ढाल बनणार आहे. गुरुजींनी आवर्जून सांगितले आहे की जवळच्या गोशाळेत जाऊन गोमातेची सेवा करणे आणि गायीला हिरवा चारा खाऊ घालणे तुमच्यासाठी संजीवनी ठरले. गायीच्या सेवेमुळे तुमच्या पत्रिकेतील राहू-केतूचे अशुभ प्रभाव कमी होतील आणि सूर्यग्रहणामुळे निर्माण होणारा नकारात्मक प्रभाव नष्ट होईल. यासोबतच दररोज सकाळी ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप केल्यास तुमच्या भोवती एक संरक्षणात्मक कवच निर्माण होईल, जे शत्रूंच्या वाईट नजरेपासून आणि अघटित घटनांपासून तुमचे रक्षण करेल. गुरुजींच्या या शब्दांवर विश्वास ठेवा, कारण हे उपाय तुमची बुडती नौका वाचवू शकतात. मेष राशीच्या जातकांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे लक्ष्मी मातेची उपासना. गुरुजींच्या मते तुमच्या आयुष्यात जो पैशांचा पाऊस पडणार आहे तो टिकवून ठेवण्यासाठी घरात शांतता आणि स्वच्छता राखणे अनिवार्य आहे. दररोज संध्याकाळी उंबरठ्यावर दिवा लावावा आणि कुलदेवतेचे स्मरण करावे. या 15 दिवसांच्या काळात कोणत्याही स्त्रीचा किंवा वडीलधाऱ्या व्यक्तीचा अपमान करू नका, कारण त्यांच्या आशीर्वादातच तुमची मुक्ती दडलेली आहे. गुरुजींनी सांगितलेले हे सर्व उपाय जर तुम्ही मनापासून केले तर येणारा भूकंप तुमचे काहीही वाकडे करू शकणार नाही आणि तुम्ही या महासंग्रामातून विजयाचा गुलाल उधळत बाहेर पडाल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी एका अशा दैवी चमत्काराचा उल्लेख केला आहे जो या सूर्यग्रहणाच्या काळोखाला चिरून तुमच्या आयुष्यात प्रकाश घेऊन येईल. जेव्हा तुम्हाला वाटेल की आता सगळं संपलं आहे, चहूबाजूंनी संकटांनी तुम्हाला घेरलं आहे आणि बाहेर पडायला कोणताही मार्ग उरलेला नाही, नेमक्या त्याच क्षणी एक अदृश्य शक्ती तुमच्या मदतीला धावून येईल. गुरुजी म्हणतात की
हा चमत्कार तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या दुःखाचा अंत करेल. तुमच्या पूर्वपुण्याचे फळ मिळण्याची हीच ती वेळ आहे. जो भूकंप तुमच्या राशीत येणार आहे तो तुमच्या आयुष्यातील कचरा साफ करून तुम्हाला एका नवीन आणि तेजस्वी भविष्याकडे नेणारा ठरेल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेला हा दुसरा बदल तुमच्या आरोग्याशी आणि आत्मिक शांतीशी संबंधित आहे. जर तुम्ही दीर्घकाळापासून एखाद्या असाध्य आजाराने किंवा मानसिक त्रासाने ग्रासलेले असाल तर या ग्रहांच्या महासंग्रमानंतर तुमच्या प्रकृतीत आश्चर्यकारक सुधारणा होईल. मृत्यूच्या दाढेतून परत आल्यासारखा अनुभव तुम्हाला येईल. तुमच्या शरीरातील ऊर्जा एकाएकी वाढू लागेल आणि तुम्ही स्वतःला अधिक शक्तिशाली अनुभवाल. हा बदल केवळ शारीरिक नसून तो आध्यात्मिक देखील असेल. गुरुजींच्या मते तुमच्या कुलदेवतेचा विशेष आशीर्वाद या काळात तुमच्यावर बरसेल, ज्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळंच तेज आणि मनात अथांग शांती निर्माण होईल. मेष राशीच्या जातकांनो, या भविष्याचा शेवटचा आणि सर्वात गहन भाग म्हणजे तुमच्या भाग्याचा पूर्णपणे पालट होणे. गुरुजी ठामपणे सांगतात की या सूर्यग्रहणानंतर मेष राशीची व्यक्ती पूर्वीसारखी राहणार नाही. तुमच्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारात असा काही राजेशाही बदल होईल की लोक तुमच्याकडे आदराने पाहू लागतील. जे लोक कालपर्यंत तुमची टर उडवत होते तेच आज तुमच्यासमोर नतमस्तक होतील. हा काळ तुम्हाला शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद देणार आहे. पण सावध रहा, हा शेवटचा इशारा आहे. जर तुम्ही गुरुजींनी सांगितलेले नियम पाळले नाहीत आणि ही भविष्यवाणी गांभीर्याने घेतली नाही तर आलेली ही दैवी संधी तुम्ही कायमची गमावून बसाल. मेष राशीच्या जातकांनो, गुरुजींनी सांगितलेली ही भविष्यवाणी आणि दिलेले उपाय तुमच्या आयुष्यातील संकटांचा नाश करणारे ठरोत, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. जर तुम्हाला तुमच्या राशीवर आणि नशिबावर पूर्ण विश्वास असेल तर या व्हिडिओला आत्ताच एक लाईक नक्की करा. तुमचे एक लाईक आम्हास अशाच गुपित गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रेरणा देते. मेष राशीच्या जातकांनो, कमेंट बॉक्समध्ये नुसतं काहीही लिहू नका, तर पूर्ण श्रद्धेने जय मा लक्ष्मी किंवा आपल्या कुलदेवतेचे नाव नक्की लिहा. गुरुजी म्हणतात की जेव्हा आपण देवाचे नाव जगासमोर घेतो तेव्हा ईश्वरी शक्ती आपल्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. तुमच्या एका कमेंटमुळे तुमच्या आयुष्यातील नकारात्मकता दूर होऊन सुखाचे दरवाजे उघडू शकतात. त्यामुळे कमेंट करायला विसरू नका. मेष राशीच्या जातकांनो, येणारा काळ हा ग्रहांच्या महासंग्रामाचा आहे आणि अशावेळी अचूक मार्गदर्शनाची सर्वात जास्त गरज असते. भविष्यातील अशाच थरारक घडामोडी आणि गुरुजींचे विशेष उपाय सर्वात आधी मिळवण्यासाठी आपल्या या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील घंटीचे बटन बेल आयकॉन दाबून ऑलवर क्लिक करा, जेणेकरून नशिबाचा कोणताही इशारा तुमच्याकडून चुकूनही मिस होणार नाही. लक्षात ठेवा, तुमचा एक निर्णय तुमचे संपूर्ण भविष्य बदलू शकतो.